दादांचा सर्व प्रभागावरती विश्वास आहे, माझ्यावरती विश्वास आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही दादांसोबतच राहणार आहोत। आणि ज्या नगरसेवक तिकडून या ठिकाणी येत आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये किती कामं केलीत, किती लोकांशी जनसंपर्क केलेला आहे, तुम्ही तिथल्या लोकांशी जाऊन विचारू शकता, आपल्या स्थानिक लोकांशी विचारू शकता, त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल। ज्या ठिकाणी ते प्रचार करतायत त्यांना स्थानिक लोक प्रचाराला सुद्धा भेटत नाहीत, अशी परिस्थिती बाहेरच्या उमेदवारांची आहे। मी सर्वसामान्य घरातला आहे, लोक माझ्या पाठीशी एवढे ठामपणे उभा आहेत की स्वतः मला म्हणतात की भाऊ प्रचारला कधी आपण बाहेर पडायचं। मला भारतीय जनता पार्टी, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमितजी गोरखे 100% मला या प्रभागामध्ये न्याय देतील। नागरिक असतील, नेते मंडळी असतील, भाजपा पदाधिकारी असतील, सर्वांनी त्यांच्याकडे भूमिका मांडलेली आहे की स्थानिक उमेदवारच द्यावा, आयत उमेदवार नको, आयत उमेदवार नको। कोणाचेच त्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही। जे आयत उमेदवार याचा फटका 100% या परिसरातून या भाजपा जनता पार्टीला 100% बसू शकतो। नमस्कार, नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती ठेपला पाहायला मिळून येत आहेत। तसं बघायला गेलं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभा आहे। 11 मध्ये तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। प्रभाग क्रमांक 1 मधून सध्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये थेट उमेदवार टाकले जात आहेत भारतीय जनता पार्टीकडून। खरं तर पाहायला गेलं तर वर्षानुवर्ष प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक नागरिकांपर्यंत पोहोचलेले असे जे काही उमेदवार आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। माझ्यासोबत आहेत खरं तर मारुती जाधव आहेत, यांनी देखील प्रभाग क्रमांक 11 मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कामकाज पाहिले। तसं बघायला गेलं तर भोसरी विधानसभेतून दमदार आमदार महेशदादा लांडगे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे खरं तर मारुती जाधव आहेत। कारण भोसरी विधानसभेत तसं बघायला गेलं तर ज्यावेळेस भोसरी विधानसभेची निवडणूक लागली होती त्यावेळेस आमदार महेशदादा लांडगे यांना देखील यांनी खूप महत्त्वाची साथ दिली गेली होती। त्यावेळेस निवडून आणण्यासाठी सुद्धा मारुती जाधव यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून सुद्धा मोठी ताकद दादांच्या पाठीमागं उभा केली गेली सध्या आपल्याला पाहायला मिळून होती। या सर्व विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या मारुती जाधव आहेत। भाऊ, खरं तर काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करताय? मी 2007 पासून जवळजवळ या प्रभागाचं नेतृत्व करतोय। त्यावेळेला मी कॉलेज शिक्षण घेत होतो। 2007 नंतर 2012 असे दोन्ही टर्ममध्ये माझ्यासोबत असणारे माजी नगरसेवक एकनाथदादा थोरात यांच्या माध्यमातून मी पुढं राजकीय वारसा म्हणून चालू केलेला आहे आणि प्रभागाचं नेतृत्व देखील साहेबांनी फार छान प्रमाणे केलं होतं। त्यानंतर 2014ला दमदार आमदार आमचे महेशदादा लांडगे त्यावेळेला अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरले। त्यावेळेला आम्ही एकदम हिरिहिरीने, माझं संपूर्ण कुटुंब, माझा प्रभाग, आमचे मित्रपरिवार, सर्व स्थानिक नगरसेवक त्यावेळेला महेशदादांसोबत होतो। 2014, 2000 त्यानंतर 19ची देखील निवडणूक, त्यानंतर आता 2024ची देखील निवडणूक आम्ही दादांबरोबर एकदम परिपूर्ण ठाम सोबतच आहोत आणि इथून पुढेही राहणारच आहोत। परंतु यावेळी आता अनुसूचित जाती असं आरक्षण आपल्या प्रभागामध्ये पडलेलं आहे। 2017ला महिलेसाठी आरक्षण होतं आपल्या प्रभागामध्ये, त्यावेळेला माझी महिला म्हणून मिसेस इच्छुक होती। तेव्हापासून मी एकदम कार्यरत आहे आणि स्थानिक लोक या ठिकाणी जे आहेत ते माझ्या घरच्यांसारखेच, म्हणजे करोना त्या काळामध्ये आला, मी अर्ध्या रात्री आजही लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असतो। त्यामुळं लोक मला कधीच इथं नाकारत नाही, जनता माझ्यासोबत आहे, स्थानिक नेतृत्व म्हणून मला ते पाहिलं जातं। तर यावेळेला आता पुरुष म्हणून या ठिकाणी उमेदवारी जी दादा देत आहेत ते माझ्या रूपाने नक्कीच देतील। पण जे तुम्ही म्हणताय की आयात उमेदवार या ठिकाणी आणलेला आहे, तर आयात उमेदवाराच्या संदर्भात सांगताना असं आहे की त्यांचा प्रभाग योगायोगाने कट झाले असेल ते आपण सांगू शकत नाही, परंतु त्यांनी इकडे येणं किंवा दादांनी त्यांना नेतृत्व देणं हे स्थानिक लोकांनी स्वीकारलं पाहिजे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा। तर दादा मला 100% न्याय देतील। दादांचा सर्व प्रभागावरती विश्वास आहे, माझ्यावरती विश्वास आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही दादांसोबतच राहणार आहोत। आणि ज्या नगरसेवक तिकडून या ठिकाणी येत आहेत त्यांनी आपल्या प्रभागामध्ये किती कामं केलीत, किती लोकांशी जनसंपर्क केलेला आहे, तुम्ही तिथल्या लोकांशी जाऊन विचारू शकता, आपल्या स्थानिक लोकांशी विचारू शकता, त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल। खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही स्थानिक आहात, इथले वर्षानुवर्ष तुम्ही इथलं कामकाज पाहिलं आहे, नागरिकांशी तुमची नाळ जोडली गेलेली सध्या पाहायला मिळून येते। परंतु बाहेरचा जर उमेदवार या ठिकाणी आयात जर केला तर मतदारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते। 100% आत्तासुद्धा ज्या ठिकाणी ते प्रचार करतायत त्यांना स्थानिक लोक प्रचाराला सुद्धा भेटत नाहीत, अशी परिस्थिती बाहेरच्या उमेदवारांची आहे।
तर मी सर्वसामान्य घरातला आहे. लोक माझ्या पाठीशी एवढे ठामपणे उभा आहेत की स्वतः मला म्हणतात की भाऊ प्रचारला कधी आपण बाहेर पडायचं. पण काही गोष्टी थोड्याशा थांबलेल्या होत्या. उद्यापासून आमचा प्रचार चालू होतो आहे. सर्व स्थानिक नागरिक, सर्व जनता, आमचं कुटुंब, सर्व आमचे समाज बांधव माझ्याशी ठामपणे उभे आहेत आणि यात तीळ मात्र शंका नाही. भारतीय जनता पार्टी तसेच आमदार अमित गोरखे, महेशदादा लांडगे 100% मला यावेळेला न्याय देतील, यात तीळ मात्र शंका नाही. म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे चर्चा देखील अशा प्रभागात केल्या जात आहेत. आम्ही देखील प्रभागातला आढावा घेतो आहे, नागरिकांसमोर जातो आहे, नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतो आहे. नागरिकांमध्ये देखील अशीच प्रतिक्रिया जाणून येते की आमच्या भागातला, आमच्या प्रभागातला उमेदवार आम्हाला हवा आहे, अन्यथा आम्ही देखील प्रभागात जो आयात उमेदवार केला आहे त्याला देखील आम्ही या प्रभागातून नेतृत्व करण्याची संधी देणार नसल्याचं या ठिकाणी सध्या पाहायला मिळून येते. परंतु सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली की भाजप म्हणलं की हा म्हणजे राज्यात हा खूप मोठा पक्ष हा मानला जातो आहे. खरं तर त्याच माध्यमातून म्हणजे बाहेरचा उमेदवार इथं आयात करून इथं उमेदवारी देत आहेत. खरं तर हे दुर्दैवी म्हणावं लागते, कारण वर्षानुवर्ष जे इथं पदाधिकारी म्हणून तुम्ही कामकाज करताय, खरं तर म्हणजे त्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे काही वर्षभरच काय म्हणजे सतरंजा आणि पंतरवाळ्याच उचलत राहायचं का? मग पदाधिकाऱ्यांना न्याय कधी मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासमोर देखील उभा राहिलेला सध्या पाहायला मिळून होते. परंतु तुम्हाला असा ठाम विश्वास आहे का की भारतीय जनता पार्टी माझा न्याय करेल? माझ्याकडे ठामपणे मी ज्या प्रभागातलं कामकाज केले त्या प्रभागातल्या कामकाजाच्या जोरावरती तुमचा विचार करेल? 100% मला भारतीय जनता पार्टी, आमदार महेशदादा लांडगे, आमदार अमितजी गोरखे 100% मला या प्रभागामध्ये न्याय देतील. त्यांच्याकडे सुद्धा जी आपले स्थानिक नागरिक असतील, नेते मंडळी असतील, भाजपा पदाधिकारी असतील, सर्वांनी त्यांच्याकडे भूमिका मांडलेली आहे की स्थानिक उमेदवारच द्यावा. त्याच्यातून आम्हाला अर्ध्या रात्रीसुद्धा त्या माणसाच्या घरी जाता येईल असा एक छोटासा कार्यकर्ता, परंतु सर्वांच्या मनामनात बसलेला हा मारुती जाधव 100% दादा मला न्याय देतील. बाहेरचा उमेदवार नको म्हणतायत सगळे? 100% नको म्हणतायत. तुम्ही प्रभागामध्ये चौकशी करा, सर्वे करा, तुम्हाला 100% त्याच्यातून कळून येईल की आयात उमेदवाराला किती लोक अप्रोच करतायत आणि स्थानिक उमेदवाराला किती करतायत. भारतीय जनता पार्टीने जर या ठिकाणी आयात उमेदवार जर या ठिकाणी जर दिला तर त्यांनी घाट जर घातला तर याचा फटका बसू शकतो 100%. 100% घाट घातला तर हा पूर्ण पॅनलला फटका बसू शकतो. त्याच्यामुळे स्थानिक चर्चा आहे, म्हणजे स्थानिक उमेदवार दिला गेला पाहिजे. 100% स्थानिकच उमेदवार द्यायला पाहिजे, यात कुठली तीळ मात्र शंका नाही. नक्कीच. खरं तर तसं बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 11मधून मारुती जाधव गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. परंतु सध्याची परिस्थिती तसं बघायला गेलं तर कुंदन गायकवाड जे आहेत ते प्रभाग क्रमांक 1मधून थेट प्रभाग क्रमांक 11मध्ये या निवडणुकीच्या तोंडावरती येऊन या ठिकाणी येऊ ठेपलेलं पाहायला मिळून येत आहेत. त्यामुळे सध्या प्रभाग क्रमांक 11मध्ये जी आहे ती सध्या बाहेरून आयात जो उमेदवार केला आहे त्याच्यासाठी नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेली सध्या पाहायला मिळून येते. तसं बघायला गेलं तर या ठिकाणी सुद्धा जे उमेदवार आहेत जे वर्षानुवर्ष ठिकाणी कामकाज करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून देखील अशा पद्धतीनं म्हटलं जातं की जो काही आयात उमेदवार केला आहे त्याला देखील या प्रभागात अक्षरशः प्रचारासाठी माणसं मिळत नसल्याचा जो आहे तो गंभीर आरोप या ठिकाणी केला पाहायला मिळते. त्यामुळे भाजप पक्ष जो आहे तो नक्कीच निष्ठावंतांना न्याय देत आला आहे. नक्कीच असा विश्वास यांनासुद्धा मी सुद्धा निष्ठावंत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी मी कामकाज करतो आहे. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या देखील मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कामकाज करतो आहे. मला देखील अशीच अपेक्षा आहे की जशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं तळागाळातल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे मला देखील न्याय मिळेल आणि या प्रभाग क्रमांक 11मधून मलासुद्धा उमेदवारी मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी सध्या बोलताना पाहायला मिळून येत आहेत. परंतु त्यांना जर उमेदवारी नाही मिळाली तर तुमची पुढची भूमिका काय असणार? मग ते पुढची भूमिका तुम्हाला लवकरच स्पष्ट करण्यात येईल. लवकरच स्पष्ट करण्यात येईल. म्हणजे ह्याचा जनतेचा उद्रेक अजून बाहेर पडलेला नाही आहे. तशी जर काही वेळ आली तर 100% जनतेमधून उद्रेक होईल आणि हे तुम्हाला सर्वसामान्यांना पाहायला मिळेल. आयात उमेदवार नको, आयात उमेदवार नको, जनता पाठीची उभी राहणार नाही, कोणाचेच त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही. जे आयात उमेदवार याचा फटका 100% या परिसरातून या भाजपा जनता पार्टीला 100% बसू शकतो. नक्कीच. आपण तसं बघायला गेलं तर या प्रभागातून प्रभाग क्रमांक 11मधून सध्या जे उमेदवार आहेत त्यांनी देखील या स्थानिक उमेदवारांनाच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जे आहे ते स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असं देखील सध्या आता मारुती जाधव यांनी म्हटलेलं सध्या पाहायला मिळून येते. आणि बाहेरचा उमेदवार जर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11मध्ये जर दिला तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी फटका बसण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवलेली सध्या पाहायला मिळून येते. अशा नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नो महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नो महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, चिखली.